नमस्कार, वर्ल्ड हिंदू प्रेसमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। आज 5 जून 2025 जागतिक पर्यावरण दिन। आपल्यासोबत आहेत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे पर्यावरण सेलचे मुंबई अध्यक्ष विजय शेट्टी सर। आज त्यांनी वृक्षारोपण केलं आणि वृक्षारोपणानंतर त्यांनी एक संकल्प सोडला। त्या संकल्पासंदर्भात आपण त्यांच्याशी संवाद साधू। विजय सर नमस्कार, आपलं स्वागत आहे। पर्यावरण दिनानिमित्ताने आज आपण संकल्प सोडला काही कोटी वृक्षारोपणाचा, नेमका काय संकल्प आहे? संकल्प असा आहे की लोकांपर्यंत ही गोष्ट पोचली पाहिजे की पर्यावरणच्या दिवशी आणि बाकीच्या दिवशी पण सगळे दिवस पर्यावरणचेच असतात। त्या हिशोबाने झाडं लावायची, झाडं जगवा आणि पर्यावरणला वाचवा, हे आमच्या आठवले साहेबांचे मेन हेतू आहे। आणि या गोष्टीवरती ते वारंवार लक्ष घालत असतात आणि आम्हा लोकांनाही सांगत असतात जास्तीत जास्त झाडं लावत जावा। सर, जल प्रदूषण आहे, वायू प्रदूषण आहे, मृदा म्हणजे मातीचं प्रदूषण वाढू लागलेलं आहे। या संदर्भात ह्या पर्यावरणाच्या रक्षणासाठी आपल्या संघटनेकडून नेमकं कशा पद्धतीने प्रयत्न सुरू आहे आणि मुंबईतील जी उद्यानं आहेत ती वाचवण्यासाठी आणि मुंबईचं जे हृदय आहे आरे जंगल ते वाचवण्यासाठी नेमकं आपल्याकडून काय प्रयत्न होतोय? आमचं सगळ्या प्रकाराने हेच प्रयत्न आहे की लोकांना ह्याच्या बाबतीत जास्त चांगला उपयोग हो आणि जे प्रदूषण जिकडे सगळं काय झालेलं आहे त्याला कमीत कमी व्हायसाठी आमचे जास्तीत जास्त प्रयोग चाललेले आहेत। फक्त प्रयत्न पण चाललेले आहेत की कशा प्रकारे या गोष्टीला कमीत कमी करू आणि हे होणारच। आणि आजही तुम्हाला बघितलं की आता पहिल्यासारखी ती गरमी राहिली नाही आहे। लास्ट 2 महिने अगोदर तुम्ही बघितलात असेल तर माहिती पडलं असेल की आता त्या प्रकारे जीवाला म्हणजे शरीराला तो आग पडावा लागत नाही आहे, कारण की पाऊस पण पडलेला आहे आणि त्याच्यामुळे ते फरक पण पडलेला आहे। आणि पर्यावरणामध्ये चांगल्या गव्हर्नमेंटच्या हिशोबामधून आता जी सत्याच्या हिशोबामधून आम्ही चाललो आहे। जास्त आम्ही झाडं लावून या गोष्टीसाठी थंडगार हवा यायसाठी जास्त चांगलं प्रयोग केले आणि क्लीन आणि नीट एअर यायसाठी हा जास्तीत जास्त उपयोग होत चाललेला आहे। आज कुठे वृक्षारोपण केलं? आज वृक्षारोपण आम्ही आमच्या मेन हेड ऑफिसमध्ये पण केलेलं आहे, प्लस कामा हॉस्पिटलमध्ये मी 10 ते 12 झाडं लावलेली आहे। आणि तसेच आम्ही पूर्ण मुंबईभरामध्ये जवळजवळ 10,000 झाडं आमच्या वतीने हे तिकडे लावले जाणार। मुंबईमध्ये जिकडे पण असेल, जसं काही गोरेगाव आहे, बोरोली आहे, मलबार हिल आहे, त्या ठिकाणीमध्ये आम्ही झाडं लावायचं जास्तीत जास्त प्रयोग आमचं चाललेला आहे आणि प्रयत्न पण ते सफल होऊन जाईल। धन्यवाद। नागरिकांना काय आपण आवाहन करा? नागरिकांना एकच आहे की तुम्ही या गोष्टीवरती पुढाकार घेतलात। आज युथ पिढीने अगर समजा पुढाकार घेतला आणि या युथ पिढीने त्या गोष्टीसाठी या युथ पिढीने या प्रदूषण आणि या पर्यावरणासाठी काहीतरी पुढाकार घेतलात तरच होणार। आज एका हाताने ही गोष्ट होणार नाहीये का एका झाडाने काय तुमचं पर्यावरणचं ते ऑक्सिजनचं काही काम कंप्लीट होणार नाहीये। एकत्र जूट होऊन जाणार, जंगलसारखे सगळे माणसं जवळ येणार, जंगलासारखे एकत्र सगळं काय होणार, तेव्हा मोठा ऑक्सिजनचं प्रमाण वाढणार आणि सर्वांना त्याचं बेनिफिशियल मिळणार। तर तसंच तुम्ही सर्वांनी जर हात लावलं तर हे गोष्टीला जास्तीत जास्त पक्षपात बघू नका, माणूस माणसासाठी सगळ्यात हवा, हेच माझे प्रयत्न आहे आणि तेच माझी प्रार्थना आहे तुमच्याकडे। एकीकडे जगभर युद्धाचं सावट पसरलेलं असतानाच अनेक देशांमध्ये युद्ध सुरू आहे। पर्यावरणाची हानी होत असताना पर्यावरण रक्षणाचा मोठा संदेश RPIच्या वतीने विजय शेट्टी यांनी हात दिलेला आहे। ही आपली धरित्री हिरवीगार सुजलाम सुफलाम व्हावी अशीच अपेक्षा बाळगतो आणि धन्यवाद।